ओम नमः शिवाय. आजचा सोमवार सर्वांना आनंदाचा जावो याच सदिच्छा. आजची सुरुवात अशी ओम नमः शिवाय याने का केली असेल मी, कारण आजचा विषयच तसा आहे. मंदिरं, तुमची आमची सर्वांची श्रद्धास्थानं, जिथं जाऊन आपण मनोभावे माथा टेकतो, मनोभावे दानधर्म करतो, ज्या काही इच्छा अपेक्षा स्वतःच्या आपल्या जवळच्यांना काही कल्याण व्हावं अशा प्रार्थनाही करतो. म्हणजेच कुठेतरी जाऊन मन शांत ठेवून काहीतरी मागणं आणि प्रसन्नता सकारात्मकता घेऊन आपल्या घरी परत येणं. मग त्यासाठी काही मंदिरांमध्ये दानपेट्या आपल्याला नक्कीच आकर्षित करतात. आपण हार घेतो, फुलं घेतो, मनोभावे त्या देवाच्या चरणी वाहतो. कधी त्या देवाच्या गळ्यामध्ये मोठमोठ्या फुलांच्या माळा घालतो, त्यासाठी खर्च करतो. सगळं मान्य आहे मला, परंतु एका गोष्टीची जाणीव सर्वसामान्यांना बिलकुल नसते, माहिती नसते. हिंदू धर्मियांच्या मंदिरामध्ये ठेवलेल्या दानपेटीत जमा होणारा सर्वच्या सर्व पैसा त्या मंदिरासाठीच वापरला जाईल असं काही नसतं. ज्या ज्या मंदिरांची नोंदणी धर्मादाय आयुक्ताकडे आहे त्या त्या मंदिरांवर धर्मादाय आयुक्तांचा अंकुश असतो आणि तिथं जमा होणारी अतिरिक्त रक्कम, मंदिर चालवण्यासाठी अशी किती रक्कम लागते हो, फक्त त्याला दुकानाचं स्वरूप तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी, ज्याला आपण मनोभावे पुजारी म्हणतो, त्याच्यासुद्धा चरणावर अगदी मस्तक टेकवून निघणारी माणसं मी मंदिरात बघतो आणि विचार येतो की अरे, याचे मंदिराच्या बाहेरचे धंदे जर माहीत झाले यांना तर हे पुन्हा याच्या चरणाला स्पर्श करतील का. अशी शोकांतिका काही मंदिरांमध्ये सुद्धा आहे. तात्पर्य मित्रांनो, तुम्हाला अशी जागृती करायची आहे आता की हिंदू धर्मियांच्या मंदिरातल्या दानपेटीमध्ये कदापिही तुम्ही दान टाकायचं नाही आहे. तुम्हाला काही कळवळा असेल, देवभक्तीचा कळवळा असू द्या, बाहेर अतिशय लाचार म्हणून बसलेल्या एखाद्या गरिबाकडे बघा, चौकशी करा, भीक मागतोय त्याला जरूर मदत करा, पण दानपेटीत करू नका. एखाद्या गोशाळेला मदत करा, एखाद्या गोशाळेचा दिवसभरचा चाऱ्याचा प्रश्न मिटतो इतकं तिथं दान नक्की द्या. एखाद्या अपंगांची संस्था चालवणाऱ्या, निराधार बालकांची संस्था चालवणाऱ्या अशा संस्थांना नक्की देणगी द्या. तुमच्या बघण्यातल्या गरजवंताला प्रत्यक्ष जाऊन मदत करा. असं समाधान मिळवण्यास काहीच हरकत नाही, पण कोणत्याही मंदिराच्या दानपेटीत दान टाकणं बंद करा. कारण मंदिर चालवून उरलेला पैसा हा इतर धर्मियांच्या उद्धारासाठी वापरला जातो आणि तशा तरतुदी करून ठेवल्यात करणाऱ्या लोकांनी. आता ह्या तरतुदी जर घटनेत असतील तर जरा साकल्याने विचार केला तुम्ही आम्ही, हा देश कोणाचा पैसा कोणत्या धर्माच्या उद्धारासाठी वापरला जातो आणि मग ते धर्म आपल्याच अंगावर येण्यासाठी त्याच पैशातून कसे अतिरेकी पोचतात, इथपर्यंत जर तुमच्या विचारांची कडी गेली तर तुम्हाला मी जे बोलतोय त्यातलं महत्त्व समजेल. जिथं जिथं म्हणून धर्मादाय आयुक्तांचा अंकुश असतो तिथं कोणत्याही धर्माचा व्यक्ती त्या ट्रस्टमध्ये येऊ शकतो. मग जर इतर धर्मीय त्या ट्रस्टमध्ये घुसले तर कसा कारभार होऊ शकतो. शेवटी आपल्या देशात
फक्त संधीची वाट बघणारी अनेक माणसं असतात. आज बघा शिर्डीचं काय महत्त्व वाढलं आहे. राजकारणातल्या एखाद्या पदापेक्षा, राजकारणात घुसून एखादं मंत्रीपद मिळवण्यापेक्षा साई संस्थानचा मी कसा ट्रस्टी होईन ह्याच्यासाठी रस्सीखेच चालू असते. माणसं जातात, सोनं नाणं हिरे जड जवाहीर पैसा अडका जितकं म्हणून देता येईल तेवढं त्या दानपेटीत टाकतायत. देवस्थानचं महत्त्व वाढतं आहे. महत्त्व वाढण्यास कोणाचाच विरोध नाही आहे. प्रत्येकाचं श्रद्धास्थान ठरवण्याचा त्याला अगदी अधिकार आहे. पण त्या मंदिरामध्ये जमा होणारा पैसा, जमा होणारे दागदागिने याचा विनियोग जर तुमच्याच अंगावर येण्यासाठी वापरला जात असेल तर तुम्हाला कुठेतरी थोडं शहाणं झालं पाहिजे ना. मित्रांनो, आज अशी परिस्थिती आहे की काही आपल्या मंदिरांचा पैसा हा इतर धर्मियांच्या सुखसुविधांसाठी, इतर धर्मियांच्या धर्मगुरूंच्या पगारासाठी, इतर धर्मियांचा उद्धार करण्यासाठी वापरला जातोय. ही फॅक्ट आहे, हे सत्य आहे. आणि जोपर्यंत अशा तरतुदी पूर्णपणे बदलल्या जात नाहीत तोपर्यंत तुम्हा आम्हाला एकच करता येईल की दानपेटीमध्ये दान टाकणं बंद करा. केरळ राज्यामध्ये हा प्रयोग करून बघितलेला आहे. शबरीमला मंदिरामध्ये दानपेटीत दान टाकणंच जेव्हा बंद केलं तेव्हा रोजचा लॉस कोट्यवधी रुपयांचा सुरू झाला. आणि मग जागी झाली ती लोक, आपोआप सपोर्ट करायला लागली आपल्याला. हे एक उदाहरण आहे. एके ठिकाणी जर असा प्रोटेस्ट झाला, असं ठरवलं गेलं तर इतका मोठा परिणाम होत असेल तर आपण सर्व मंदिरांच्या बाबतीत असंच ठरवूया. दानपेट्यांमध्ये याच्या पुढे दान टाकायचंच नाही आहे. थोडी तरी आपल्या आपल्या धर्माचा अभिमान इतर धर्मियांकडे शिकून तरी शिकला पाहिजे की नाही. का तेही असं आता बाळकडू अजून शिकवावं लागणार आहे. किती खस्ता खायच्या या धर्माने, किती लोक अंगावर येणार आहेत. का तुकडे तुकडे होईपर्यंत तुम्ही आम्ही काहीच शिकणार नाही आहे. चला, थोडी तरी तडप दाखवा आणि थोडं तरी स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करा. ज्या तरतुदी आता बदलाव्या लागणार आहेत त्याच्यासाठी संसद भवनमध्ये एकाच पक्षाच्या कमीत कमी 370 सीट लागणार आहेत. हे सुद्धा ज्ञान आपल्या वोटर्सला बिलकुल नाही आहे. अनेक पक्ष उभारतील आता. जो एकच पक्ष देशाचं भवितव्य चांगलं करू इच्छितो त्याला शह देण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातील. अनेक लोकांना उभं केलं जाईल. मतांची विभागणी करण्याकरता आटोकाट प्रयत्न केले जातील. परकीय शक्ती आपल्या इलेक्शनमध्ये नक्कीच हात घालतील. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या देशाचं भवितव्य कशात आहे याचा साकल्याने विचार करून प्रत्येकाने आता दानपेटीत दान टाकणं बंद करायचं आहे आणि योग्य त्या पक्षालाच मतदानही करायचं आहे. काही तरतुदी जर बदलल्या नाहीत तर या देशाचं वाटोळं होण्यापासून तुम्ही आम्ही कुणीही रोखू शकणार नाही आणि येत्या पुढच्या 2 पिढ्या तुम्हाला शिव्या शाप दिल्याशिवाय जगू शकणार नाहीत. मित्रांनो, धोका खूप मोठा आहे. छोट्या छोट्या व्हिडिओच्या द्वारे मी छोटे छोटे प्रसंग आणि छोटी छोटी उदाहरणं देऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न प्रत्येकाने जागृती करण्यासाठी एकमेकांमध्ये चर्चा करून नक्कीच तो सफल केला पाहिजे. चला, मंदिरं आपलीच आहेत म्हणून दानपेटी आपलीच आहे असं समजू नका. तिथं जे दान द्यायचं आहे ते गरजवंताला द्या. मग तो कोणत्याही धर्माचा का असेना. गोशाळांना द्या. गाई गुरांना चारा मिळत नाही आहे. गाई गुरांना सांभाळण्याचा ठेका कोणीतरी एखाद्याच ट्रस्टने घेतलेला असतो असं नाही आहे. ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. नुसतंच गोमाता की जय असं म्हणून भागणार नाही आहे. वर्षातल्या तुमच्या कमाईतला काही हिस्सा नक्कीच कुठल्या तरी गोशाळेला थोडा थोडा का होईना, एक घास का होईना नक्की दिला गेला पाहिजे. चला, दानपेट्यात दान टाकणं आजपासून प्रतिज्ञा करूया आणि बंद करूया दान टाकणं. मित्रांनो, गोष्ट छोटी आहे पण परिणाम तुम्हाला नक्कीच मोठा बघायला मिळेल.
चला त्या मोठ्या परिणामाच्या अपेक्षेने हा देश वाचवण्यासाठी अशी छोटी छोटी सुरुवात नक्कीच करूयात. जय हिंद, जय भारत.